हापूस आंब्याची जी आहे ती भेसळ मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतं. नेमका हापूस आंबा कसा ओळखायचा, काय नेमकं सांगा? हापूस आपल्याला 3 प्रकारे मध्ये ओळखता येतो. पहिलं म्हणजे कलर, दुसरं म्हणजे सुगंध आणि तिसरा म्हणजे त्याचा आकार. तर पहिला आपण जो कलरमध्ये आपण बघायला गेलात तर कर्नाटक आंबा हा पिवळसर पांढरा दिसणार आणि आपला कोकण पट्ट्याचा हा हापूस हा ओरिजिनल केशर कलरसारखा दिसणार. दुसरा म्हणजे त्याचा आकार. कर्नाटकचा जो आहे तो खालच्या साईडला जरा टोक येणार आणि तो लांब असतो आणि आपला हापूस रत्नागिरी हा कोकणचा हा ओरिजिनल गोलाकार आणि केशर कलरमध्ये दिसणार. आणि तिसरा सुगंध. सुगंधाला आपला हा कोकणचा 1 नंबर वापरतो. तुम्ही जेव्हा सुगंध घ्याल तेव्हा त्याचा सुगंध वास एकदम छान येणार, पण कर्नाटक हापूसला तुम्हाला वास मिळणार नाही. आता काय झालंय, मुळात माल कमी असल्यामुळे व्यवसाय करणारे साहजिक त्या भेसळ करून ते विकले जात आहेत. त्याच्यामुळे ग्राहकाची फसवणूक होत आहे. पण त्याच्यावर हाच पर्याय आहे की शक्यतो ग्राहकांनी निरखून आणि सुगंध आणि त्याचा कलर बघूनच आणि टेस्ट करूनच तुम्ही आंबा खरेदी करावा, ही आमची विनंती आहे. अमोल काले, साम टीव्ही, रत्नागिरी.